डोळ्यापुढे आयुष्यभर अंधार म्हणजेच जन्मतःच अंध असणं किंवा बालपणी कुठल्याशा आजाराचं निमित्त होऊन 4-5 वर्ष चांगलं पाहू शकणारा मुलगा किंवा मुलगी यांची दृष्टी अचानक जाणं त्या आजाराचा एक परिणाम म्हणून आणि मग पुढचं अख्खं आयुष्य डोळ्यापुढे फक्त एकच रंग काळा गडद. त्यातून मग जन्मतःच अंधत्व असेल तर गोष्ट निराळी, पण 4-5 वर्षापर्यंतचं आयुष्य छान डोळस आयुष्य जगलेला एखादा मुलगा किंवा मुलगी किंवा अगदी 8-10 वर्षापर्यंतचं आयुष्य जगलेला मुलगा किंवा मुलगी यांना अंधत्व येणं यामध्ये फरक आहे. पण एकूणच पाहता तुम्ही आम्ही डोळस माणसं, अर्थात डोळस माणसांकडनं पण अंधपणा कधी कधी नको तो घडतो, तो भाग अलाहिदा, त्याविषयीसुद्धा याच व्हिडिओत मी नंतर बोलेन. मुख्य मला आजचा व्हिडिओ करायचा आहे त्या असे अंधकारमय जीवन पदरी पडल्यानंतरसुद्धा मनातली जिद्द मात्र कधीही कमी होऊ दिली नाही. अशी एक मुलगी जान्हवी भडके, तिला कडक सॅल्यूट करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ. जान्हवी भडके ही अंध विद्यार्थिनी, पण मनामध्ये जर जिद्द असेल आणि खरंच आयुष्यात काहीतरी बनवून दाखवायचं असेल, ती एक उर्मी तुम्ही मनात घेऊन जगत असाल तर मग अंधारातसुद्धा वाटा सापडतात. असंच काहीसं सिद्ध केलं आहे या जान्हवी भडके, देगलूर, जिल्हा नांदेड. काय केलं हो या अंध मुलीने? एकतर मी तिला प्रथम सॅल्यूट करतो की अंध असूनसुद्धा प्रावीण्य मिळवत ती एक शिक्षित मुलगी म्हणून जगतीये. आणि साधीसुधी नाही, आता तर तिला संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकटीला, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय फेलोशिप जी दिली जाते त्यामध्ये तिची एकटीची निवड झाली आहे. सर्वांना मागे टाकलं आहे तिने. म्हणजेच तिच्या बुद्धिमत्तेचा जर विचार केला तर एवढ्या एका गोष्टीवरून सुद्धा ती किती हुशार असावी हे आपल्याला जाणता येतं. जीवनामध्ये अंधार आला, हातामध्ये पांढरी काठी आली म्हणून मागे नाही राहिली ती. मला आता शिकायचंच नाही, मला कोणीतरी सांभाळा, असं नाही बोलली ती कधी. उलटं घरच्यांना तिने आधार दिला. आपल्या शिक्षणाने, आपल्या सकारात्मक वक्तव्याने तिने अनेकांना उर्मी दिली. आज आपण पाहतो थोडं काही झालं जीवनात निगेटिव्ह की मग एकतर व्यसनाधीनता वाढते किंवा मुलं मुली आत्महत्येचा विचार करतात. अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर या जान्हवी भडकेने मिळवलेलं यश, राष्ट्रीय फेलोशिप मिळणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. देगलूरसारख्या छोट्या गावामध्ये राहत असताना शिक्षणाची कास धरणं आणि आपल्यावरती देवानी जरी अन्याय केला असला, दृष्टी काढून घेतली असली तरीसुद्धा आपल्या अंतःचक्षूंनी पाहत पाहत स्वतःची प्रगती करत कुटुंबाचा आधार बनणारी ही जान्हवी भडके आज राष्ट्रीय फेलोशिपसाठी तिची निवड होते. यासाठीच कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा जान्हवी भडके आणि तिच्या कुटुंबियांना, तिला सपोर्ट करणाऱ्या, तिला घडवणाऱ्या प्रत्येक शिक्षकालासुद्धा, शिक्षिकांनासुद्धा, तिचं ज्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण झालं आहे त्या इन्स्टिट्यूटमधल्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या या यशात मी वाटा देतो आहे.
त्यांना इतकंच म्हणेन, अगर आप न होते तो शायद जानवी इतनी ऊंचाई हासिल न कर सकती. तिच्या आईवडिलांना सुद्धा मी लाख लाख अभिनंदन करतो, कारण तुम्ही जर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नसता, तू पण काहीतरी बनू शकतेस हा विश्वास तिच्या मनात तुम्ही जर निर्माण केला नसता, तर कदाचित आजचा हा दिवस तिला पाहायला मिळाला नसता. एक अंध मुलगी इतक्या उच्च प्रकारे राष्ट्रीय फेलोशिप मिळवण्यामध्ये पारंगत आहे, तिची बुद्धिमत्ता त्या लेवलची आहे हे समजल्यावरच मला खूप आनंद वाटला. आणि खरोखर इतर सगळ्या डोळस विद्यार्थ्यांना एक अनुकरण करण्यासारखं, एक काहीतरी जीवनामध्ये बोध घेण्यासारखी हीच जान्हवी फडके ही व्यक्ती आहे, असंही मी निक्षून सांगेन. जर एक अंध मुलगी इतकी मोठी छलांग मारू शकत असेल आयुष्यात, तर मग आपण पण का प्रयत्न करायचा नाही, आपण का नाही अभ्यास करायचा, अशी एक उमेद पुढच्या पिढीच्या सगळ्या मुलामुलींमध्ये निर्माण व्हावी, याच सदिच्छेसह पुन्हा एकदा जान्हवी फडकेला कडक सॅल्यूट करतो मी. आणि नाण्याची दुसरी बाजू, एक अंध मुलगी छानपैकी शिक्षित होऊन फेलोशिप मिळवते. आणि आता एक कहाणी नांदेडच्या पुढची, साधारण बुलढाण्यातली कहाणी. लग्न ठरलं, मुलगी बुलढाण्याची, समजा आसपासचा कोणी मुलगा, लग्नाला अजून वेळ आहे. आणि मग आजकाल जे फॅड चालू आहे ना, मी मुद्दाम फॅड हा शब्द वापरतो आहे, प्री वेडिंग शूट, त्यासाठी हे दोघं मस्तपैकी AC कारमध्ये बसून निघालेत. बुलढाण्यातल्या कुठल्याशा एका चांगल्या स्पॉटवर त्यांचं फोटोशूट होणार होतं. मित्रांनो, एक तर हे प्री वेडिंग शूट करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही आहे. त्यातून मग हे प्री वेडिंग शूट लग्नाच्या दिवशी, अक्षताच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर, मोठ्या दिमाखात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना टाईमपास व्हावा म्हणून दाखवत राहणं तासनतास, हे तर त्याहूनही वाईट गोष्ट. असो, अशा या प्री वेडिंग शूटसाठी गेलेले हे बुलढाण्यातलं कपल, होणारं कपल, प्री वेडिंग शूटसाठी निघाले. AC कार आहे, साधारण 18 ते 20 टेम्परेचर कारमध्ये आहे, परंतु बाहेर 43 डिग्री टेम्परेचर आहे. जेव्हा कोणी तुम्ही AC मध्ये तासनतास बसता 4-5 तास उन्हाळ्याच्या दिवसात, तेव्हा कित्येक ठिकाणी अशा इन्स्ट्रक्शन्स पण दिल्या जातात, या रूममधून 4-5 तास बसल्यानंतर तुम्ही बाहेर गेलात तर ताबडतोब एकदम उन्हामध्ये जाऊ नका. आधी थोडंसं त्या वातावरणाशी मिळतं जुळतं होण्यासाठी कुठेतरी सावलीत थांबा. तुमच्या शरीराचं तापमानसुद्धा बाहेरच्या तापमानाच्या बरोबर येऊ द्या थोडा वेळ, आणि नंतर मग कुठे काय धावपळ करायची ती करा. आता ह्यामध्ये जे काही लॉजिक आहे, जे काही सायन्स आहे, हे जवळपास 100 पैकी 90 माणसांना माहिती असतं. परंतु जर काही माणूस अशा काही धुंदीत असेल, चला आता मी प्री वेडिंग शूट करणार आहे, याच धुंदीत हे जोडपं त्या कारमधून खाली उतरलं, आणि तशी पाहिली तर ती नाजूक होती. त्यामुळं 18 ते 20 टेम्परेचरमधून एकदम अचानक 43 टेम्परेचरमध्ये कारमधून उतरल्या तिच्या ब्रेनमध्ये नको त्या हालचाली झाल्या, आणि अर्थातच तिची बॉडी कंप्लीट डिहायड्रेट झाली. परिणाम, अचानक तुम्ही थंड वातावरणातून इतक्या हॉट वातावरणात बाहेर पडता, तेव्हा तुमचं शरीर नक्कीच काहीतरी रिॲक्ट होतं, आणि याचा विपरीत परिणाम म्हणजे ती होणारी नववधू सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी करत हे जग सोडून निघून गेली. म्हणून मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलं होतं की काही डोळस लोक नको तिथं अंधपणा करतात, आणि त्याचे मग परिणाम सगळ्या कुटुंबाला भोगावे लागतात. एका जान्हवी फडकेला, या अंध विद्यार्थिनीला कडक सॅल्यूट करतानाच दुसऱ्या एका तरुणीची ही शोकाकुल करणारी परिस्थिती ऐकली, ही बातमी ऐकली, मन खिन्न झालं. परंतु एक अंध व्यक्ती शिक्षित होऊन कशा पद्धतीने पुढे जाते, असं इन्स्पिरेशन देतानाच डोळस मुलींना छोटासा सल्ला की काय काळजी घेतली पाहिजे, आणि कसा आपण आपल्या परंपरेचा आदर जर केला असता
आणि नको ते हे फॅड डोक्यात घेतलं नसतं तर कदाचित साखरपुडा किंवा विवाह होईपर्यंत आपल्या घरच्याच लोकांच्या सोबत राहत आपण आपापल्या घरी, आपला होणारा नवरा त्याच्या घरी आणि जुन्या परंपरांप्रमाणे त्यांचंही लग्न झालं असतं, त्यांचीही स्वप्न साकार झाली असती. पण केवळ या नको त्या फॅडमुळं एका नववधूची स्वप्न सगळी बेचिराख झाली आणि अर्थातच त्या मुलाचीसुद्धा तिच्यासोबत पाहिलेली स्वप्न याची राख रांगोळी काही क्षणात झाली. सध्या तापमानात अतिशय वाढ होत आहे. प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्या. इतकंच अतिशय विनंतीपूर्वक मी सांगतो तुम्हाला. जर आपल्याला काही ज्ञान नसेल तर कोणी जर सांगितलं तर त्या ज्ञानाचा फायदा घेऊन एसीमधून सत्वर बाहेर उन्हामध्ये जाऊ नका. हीच नम्र विनंती. या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रावित शो. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी 9585 व्हिडिओंचा खजिना देणारा हा यूट्यूब चॅनल.